सोलापूरचा पैलवान आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन पुणे अर्जुनवीर काकासाहेब पवार आणि गोविंद तात्या पवारांचा पट्टा. पैलवान मोईन पटेल लाल अंगेचा पैलवान शिवधडीचा सापटण्याचा पैलवान कुडवाडीला सराव करतो, ज्याच्या मामाचं नाव अखंड भारतात आहे. आणि समोर विजय वारा आजच्या मैदानामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यानं जागा केलेली आहे. रामशेद बुवाच्या पावन भूमीमध्ये क्वार्टर फायनलच्या लढती आहेत या. ही कुस्ती गटातली कुस्ती आहे. यानंतर या गटाला स्पॉन्सर केलेला 51,000 रुपयाच्या सन्माननीय बजरंगनाना गोसावी महाट पोलीस ऑफिसर यांनी कैलासवासी वस्ताद शंकरराव गोसावी यांच्या 40व्या पुण्य स्मरणानिमित्तानं 51,000 रुपये. तर द्वितीय बक्षीस स्वप्नील सुरेश लोखंडे साहेब पीआय आणि सूर्यकांत उत्तम डिकोळे भाऊसाहेब. पैलवान विकास अशोक जाधव 41,000 रुपये द्वितीय बक्षीस आहे. तृतीय बक्षीस आहे कैलासवासी अशोक भाऊ कदम आणि कैलासवासी रघुनाथांना कदम यांच्या स्मरणार्थ उदयसिंह कदम व श्री रोहित उर्फ बंटी कदम या बंधूंच्या तर्फे 31,000 रुपयेचं बक्षीस तृतीय. चतुर्थ बक्षीस चौथं कैलासवासी उत्तरेश्वर मासा आणि कैलासवासी अशोक बापू जाधव यांच्या आणि कैलासवासी अनंत बाप्पा जाधव यांच्या स्मरणार्थ पैलवान सदाशिव सुभाष मासाळ व PSI पैलवान अक्षय अनंत जाधव यांच्यातर्फे 21,000 रुपये. ओपन गटातील सर्वोत्कृष्ट कुस्तीसाठी कैलासवासी बाळासाहेब बबन जाधव यांच्यातर्फे विलास बबन जाधव कैलासवासी बाळासाहेब बबन जाधव यांच्या स्मरणार्थ विलास बबन जाधव यांच्यातर्फे 11,000 रुपये. प्रमोद सोहळा पुढे चाल मिळालेली आहे. सहकारी पैलवान बरोबर कुस्ती आल्यानं बाय मिळालेला आहे. ओपनची फायनल कुस्ती लागायच्या अगोदर कालीचरण सोलंकर आणि श्रीमंत भोसले या दोन्ही पैलवानला पुकार दिलेला आहे. फायनल कुस्तीच्या अगोदर तुम्हाला कुस्ती लढावं लागेल. ताबडतोब आपण तयारी लागा. तिकडे बघा विजय शिंदे वारा हे गाव आहे वाशिमच्या जवळ आणि सापटणे गाव हे अखंड महाराष्ट्राला परिचित आहे. गडहिंग्लज ते गडचिरोली. असलम काजींचा भाचा लढतोय आपल्या होम पिच वरती हक्याच्या अंतरावरती गाव. बोला मामा तरंगे अभिजित भोसले आत या. लगेच या. कुस्तीचं मैदान पाहावं तर वडसिंगी गावाला जावावं. आज काय पाऊस येणार नाही. विकास पैलवान आता काळजी करू नका. पावसाचा अंदाज ओळखू येतो. आज पावसानं फार मोठी किमे केली. रात्रीच मी स्टेटसला टाकलं होतं मैदान कॅन्सल म्हणून. सकाळी तर निरोप आला मैदान होणार म्हणून. कारण यात्रेला माणसं रजा काढून कोण PI आहे, कोण ग्रामसेवक आहे, कोण डेप्युटी कलेक्टर आहे, कोण उच्च पदावर बसलेली माणसं आहेत. ती माणसं गावाकडे आलेली असतात वर्षातून सुट्टी काढून. कोण शिक्षक आहे त्या माणसाला आनंद देणारा कार्यक्रम आहे. अहो मधने सर पाऊस यायचा होता पण त्यानं ठरवलं अगोदरच तो उंदरगावला जाऊन आल्यामुळे त्यांनी हितला गॅप घेतलाय. काकेत हात घातलेला आहे मोईन पैलवान आणि खंबासारखा समोर उभा आहे विजय शिंदे. काही घडू शकतंय. पापण्यात तेवढ्या मिटू नका आणि हलक्या काळजाची माणसं घर गाठा. बघा कुस्ती आज काहीतरी घडतंय. नवीन सीझनची सुरुवात होते वडसिंगेच्या मैदान पासून. उद्यापासून आता उपळाईचं मैदान जाहीर झालं. उद्या बादलेवाडीला मैदान आहे. 30 तारखेला सांगोला तालुक्यात धायटीला मैदान आहे. 31 तारखेला कर्नाटकात अंकलीला मैदान आहे. 2 तारखेला खंडाळीला मैदान आहे. मैदान सुरू झाली. श्रावण आला समोर. अशी कुस्तीची ग्रीप जर असलम काजी पैलवानाला भेटली, अशी ग्रीप जर सिकंदर शेखला भेटली, अशी ग्रीप जर समाधान घोडकेला भेटली, अशी ग्रीप जर आबास सोळा भेटली
अशी ग्रेप जर अमृत मामा भोसलेला भेटली तर कुस्तीत त्यांच्याकडं निकाल लावण्याची ताकद होती. कुस्ती क्षेत्रात त्यांनी प्रेक्षक तयार केले. आबासुराची उलटी, असलम काजी पैलवानांचा फ्रंट चालतो, तर समाधान घोडकेचं डुबून जाणं समोरून लांगा पकडले की हे अनेकाला स्फूर्ती देणार होतं. म्हणजे प्रेक्षक तयार होतात, पैलवानावरती प्रेम करणारे, खेळाडूवरती प्रेम करणारी संख्या वाढते. एक नंबरच्या कुस्तीचे महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये मुंबईमध्ये ज्यांनी आपल्या नावाला वलय प्राप्त केलं ते महाराष्ट्र पोलीस ऑफिसर सन्मान्य बजरंगनाना गोसावी आज आजारी असल्यामुळे इथं आले नाहीत, पण अमर गोसावी आखाड्यामध्ये आहेत. त्यांचा पुतण्या ही मानाची गदा गोसावी फॅमिली तर्फे दिली जाते. रामसिद्ध बुवा केसरीची मानाची गदा ही आज कुणाच्या खांद्यावरती विराजमान होणार यासाठी ती गदा अमर गोसावी हलगी वाद्याच्या निनादामध्ये आखाड्यामध्ये घेऊन आलेले आहेत. मामा तरंगे आणि अभिजित भोसले आत या. मामा तरंगे पहिला पुकार, अभिजित भोसले पहिला पुकार. ताबडतोब आत या, या लवकर. मामा तरंगे अभिजित भोसले ताबडतोब आत या, खूप वेळ झालेला आहे. मामा तरंगे पहिला पुकार, अभिजित भोसले पहिला पुकार आणि हो लागेल हो हो. या हलगीवाल्यांना मी सांगितलं होतं जपून बसा. ते लोखंडी बॅरिगेड्स आहेत. तुम्ही दोघे शहाणे पैलवान आहात. तुमच्या आई वडिलांनी हाडाच्या काड्या करून रक्ताचं पाणी करून तुम्ही आज वयाच्या 22-23 मध्ये आहे. इथपर्यंत पैलवान तयार होताना 10 जणांच्या पोटाला चिमटा घेऊन पैलवान तयार केला असतो. कुणाची लिगेमेंट तुटली आहे, कुणाच्या खांद्याची इंजुरी. इथं विश्वजित नरोटे नावाचा पैलवान बसलाय. इंजुरीमुळे एखादा पैलवान कुस्तीतली अतृत्व इच्छा थांबल्यानंतर त्याच्या मनाच्या वेदना काय असतात. ज्या पैलवानाला इंजुरी झाली आहे तो पैलवान थांबला त्यालाच माहिती आहे. कडेला गेल्यानंतर तुम्ही जर लोखंडी बॅरिगेड्स वरती आदळला, कुस्ती करिअर संपलं तर फार मोठं नुकसान होईल. प्रेक्षकांची, गावकऱ्यांची निराशा होत असते. मामा तरंगे पहिला पुकार, मामा तरंगे सेकंड कॉल. आहेत का मामा? मामा तरंगे सेकंड कॉल. चला घ्या पुढं, अभिजितला घ्या हातामध्ये. वेळ खूप झालेला आहे, 9 वाजलेले आहेत. पुण्यावरून पैलवान आलेले आहेत, कोल्हापूरनं पैलवान आलेले. ओ ओ ओ ओ ओ वाहिगुरु चकार गर 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 हो हो हो. करा की टाळ्या. बोलो बजरंगबली की, छत्रपती शिवाजी महाराज की. कसा ही किमी आहे. रामसिद्ध बुवा यात्रा कमिटीचे पैसे फिटले. शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी ज्यांचा उतारा, गाव वळशिंगे तर देते पण शिवदडीची गावं सुद्धा देतात. शबास वाहेगुरु. बल्ले 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 हो 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 हो. दोनों बच गए. टाळ्या 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 टाळ्या. शबास. हे उद्याचं महाराष्ट्राचं भविष्य तयार होते. आता कुणा वाचून कुस्ती तटत नाही. नवीन पैलवान उदयास येत असतो. उदयाच्या प्रेक्षकांच्या हृदयामध्ये जागा करणारी ही नाव आहे देवकाते सर.
कोणाला वाटतं असेल मी थांबलो कुस्ती संपेल, माझी कुस्ती दिली नाही कुस्तीच्या मैदानाला रंगत चढणार नाही, पण तसं नाही. वारी भरते, पंढरीच्या पांडुरंगापाशी दर्शन घेतात, महिनाभर चालत येतात, दर्शन झालं फायदा घेतला, देवाच्याकडे मागणी करतात, माणसं घराकडे निघून जातात, विठ्ठल एकटाच राहतोय. म्हणून देवाला एकटं पडावं लागतंय. तसं जोपर्यंत तुमच्याकडेला प्रेक्षक आहे तोपर्यंतच हात धुवून घ्या. एकदा जर कुस्तीत निवृत्त झाला तर माझ्या समोर नजरेसमोर मी बघतोय महाराष्ट्रातले अनेक पैलवान. बोला गणेश भैया. शरद ठोंबरे आतमध्ये या, गणेश भैया शिंदेची भेट घ्या. 11,000 रुपयाला कुस्ती लागणार आहे. दहा मिनिटं निकाली सध्या इथं तिथनं पुढे पॉइंट आहे. प्रत्येकाला नियम आहे. आता अजून कुस्तीला 2 मिनिटं घेऊ. 10 मिनिटं संपले की कुस्ती पॉइंट वर. ओ पाकिस्ता बच गयो. परत ओ ओ बलिया 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 बलिया. टाळ्या टाळ्या टाळ्या. या दोघांची वाहवा. आता नाही सगळी वर गेलो सर. सगळी वर माती घ्या. माती घ्या. आता दोघं कुस्ती थांबायचं. बाजूला थांबायचं सगळं. आता हे माती मोईन माती घे. चल माती घे. मधनेसर ह्या कुस्तीत जी पैलवान हरेल त्याच्यासाठी रिटर्न जलाल शेख मेजर यांच्यातर्फे रोख 500 रुपये आले. तर जी हरेल त्या पैलवानसाठी त्या पैलवानला 500 रुपये जलाल शेख मेजर यांच्यातर्फे. परत समोरासमोर आता मशीन तापलंय. ज्याच्या बँकेत बँक बॅलन्स त्याचा चेक वटणार. 1 मिनिट थांबा जरा. मोईन मध्ये या. दोन्ही पैलवान आणि त्या पैलवानाच्या दोन्ही वस्तादासनी ही ऐका. जी पहिला पॉइंट घेईल किलोर पॉइंट घ्यायचा. कडला पॉइंट घ्यायचा नाही. किलोर मध्ये पॉइंट घ्यायचा. पहिला पॉइंट घेईल ती पहिला विजय. नीट व्यवस्थित मध्ये पॉइंट घ्यायचा. करा चालू करा. गुणावरती कुस्ती प्रारंभ झालेली आहे. सकाळी तर थोडं बोलल्यावर तसं अतिशय 10 मिनिटं निकाली. आणि असं जर कुस्त्या निकाली ठेवायचं म्हणलं तर पाहता 3 वाजेस्तोवर कुस्त्या चालतो बा. 50-50 हजाराची एक कुस्ती आहे ही. सुरुवातीला सांगितलेलं 10 मिनिटं निकाली जाहिरातीवर सुद्धा लिहिलं नाही. 10 मिनिटं आणि नंतर पहिला पॉईंट घेईल ती विजयी. चला चालू. परत समोरासमोर कुस्ती सुरुवात झालेली आहे. कालीचरण सोलंकर आलेला आहे. कोल्हापूर महापौर केसरी महाराष्ट्र चॅम्पियन. आजच्या मैदानची आकर्षक कुस्ती श्रीमंत भोसले बरोबर आहे. पांडुदात्या पैलवान मामा तरंगे आलाय. अभिजित भोसले आलाय. कुस्ती लावून घेताय का बघा. ती कुस्ती मोईन विरुद्ध पैलवान विजय ही चुरशीची कुस्ती अगदी निकालांच्या जवळ येऊन थांबलेली आहे. ती प्रतीक्षा लागलेली आहे. विजय माळ कुणाच्या गळ्यामध्ये पडणार. दोन्ही चिखल्या मारुती झालेले आहेत. जोरदार तयारी करून या आषाढ महिन्यामध्ये रामशीर बुवाच्या पावन भूमीमध्ये ही कुस्ती अतिशय उत्कृष्ट. इकडे अभिजित भोसले महाराष्ट्र चॅम्पियन नव्या दामाचा पैलवान विरुद्ध अनुभवाला जास्त असणारा मामा तरंगे नागपूर असा मुकाबला क्वार्टर फायनलच्या कुस्त्या ह्या. कुस्ती बघा. कुर्डवाडीचा अभिजित गाव सरकोली तिकडे इंदापूर. मामा तरंगी जशी मोहींची विजय शिंदेची कुस्ती. यातला काय विजय पैलवान डायरेक्ट रामशीद बुवा केसरी गदा मिळवेल
असं कोणच सांगू शकत नाही, कारण यानंतर अजून आव्हान खूप आहेत. मनीष रायते पुढे जाऊन थांबलेला आहे. तसा यातला मामा किंवा अभिजित, तिथं मोहीन किंवा विजय अशी नावं पुढे जाणार आहेत. परत अजून एक कुस्ती करायची आणि मग फायनलला जायचं आहे. गाराकुलीची गाडी निघालेली आहे. गाडीकडे जावा पैलवान. कुस्तीचा आगार म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख या महाराष्ट्राला आहे. 2023ला मागील वर्षी महाराष्ट्र केसरीच्या 3 स्पर्धा झाल्या. एक पुण्यात, फुलगावला, एक कोथरूडला आणि एक धाराशिवला. या वर्षी तसं होतंय का? एकच महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होते याचीही प्रतीक्षा आहे. महिलांच्या 3 झाल्या आणि 2023ला हिंद केसरी अभिजित खटके झाले. तिथं फार मोठ्या किमया झालेल्या आहेत. त्यामुळं आज लढलेला रामसिद्ध बुवाच्या पावनभूमीमध्ये जो पैलवान रामसिद्ध बुवा केसरीचा मानकरी ठरेल तो भविष्यामध्ये महाराष्ट्र केसरी होऊ शकतो. ही नव्या वर्षाची नांदी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशी कुस्ती आजच्या मैदानामध्ये अभिजित भोसले हे नाव महाराष्ट्राला माहीत होताना दिसतंय. जे स्पर्धेत माहीत होतं, पण मैदानामध्ये सुद्धा त्यानं दिमागदार कामगिरी करून हनुमंत काळे सारख्या तगड्या पैलवानावरती मात करून मामा तरंगे सारखं तगडं आव्हान स्वीकारलेलं आहे. समोरून दस्ते ओढण्याचा प्रयत्न पैलवान मामाचा आणि तो अभिजितनं चप्पल चित्त्यानं ढाण्या वाघाचा हल्ला रोखलेला आहे. इकडे मोहीन आणि विजय सावध भूमिकेमध्ये आहेत. दोघेही अगदी शांत झालेले आहेत. आता अटॅक दोघांचे झालेले आहेत आणि अटॅकानंतर आता ही कुस्ती बहुतेक पांडुदा त्या गुणावर कुस्ती लागली आहे का? आता गुणावर कुस्ती लागलेली आहे. गुणाला सुद्धा तुम्हाला टाइम दिला जातोय. त्यामध्ये थोडीशी ग्रीप आता लूज होताना दिसते. दोघांच्या अंगावरती घाम खूप आलेला आहे. त्यामुळं पंच कोण आहेत आता या कुस्तीला? तुम्ही स्वतः पंच आहात. तर तिकडे मामाच्या आणि पैलवान अभिजितच्या कुस्तीला प्रमुख पंच म्हणून संग्राम मोलानी पैलवान, तिकडे आबा ठोंबरे आणि अशोक बापू कुस्तीवर नियंत्रक म्हणून काम पाहतात. गावाचं एकीचं उदाहरण महाराष्ट्राला सांगावं असं इथं गट नाही, तट नाही, जात नाही, पंत नाही, भेद नाही, भाव नाही. एक दिलानं एक मुखानं नांदणार हे गाव. शांतता आहे मैदानला, स्तब्धता आहे. कुणी अचानक बाहेरनं बोलत नाही, कोण पैलवानला अपशब्द वापरत नाही, कोण सूचना करत नाही. अतिशय प्रेरणादायी कुस्तीचं मैदान, प्रेरणादायी गाव. मनीष रायते, पांडुरंग कावळे आत चला. मनीष रायते, पांडुरंग कावळे आत या आता. हॅलो मधने सर, देखो आता एवढी मरणाची आणि एक पॉईंट कुणी घ्यायचा ह्याच्यासाठी त्यांचा 2 मिनिटाचा पॉईंट नाही घेतला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमाप्रमाणे 3 मिनिटाचा एक राऊंड घेतला जाईल. ज्याचा जास्त पॉईंट होणार ती विजयी. येस, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमाप्रमाणे 3 मिनिटाचा एक राऊंड घेतला जाईल. 3 मिनिटात ज्याचा परफॉर्मन्स जास्त असेल त्याला विजय घोषित केलं जाईल. एका गुणात कुस्ती आटोपली तर लय बरं होईल. ती संधी सोडू नका, याची नोंद घ्या. आणि संपलेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये कुस्ती सम्राट असलम काझींचा पट्टा मोईन पटेल गुणावरती विजयी झालेला. एक भलं मोठं आव्हान त्यानं संपुष्टात आणलेलं आहे.